नमस्कार मित्रांनो, स्पर्धानिधी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, 17 डिसेंबरला जी मुख्य परीक्षा येते त्या मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने आपण अर्थशास्त्र या विषयाचे अतिसंभाव्य प्रश्न बघतोय। आता मित्रांनो, या अतिसंभाव्य प्रश्न सिरीजचा हा भाग 2, या अगोदर भाग 1 मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। जर तो बघितला नसेल तर कृपया बघून घ्या। भाग 1 मध्ये ज्या प्रकारे तुमचे खूप सारे कॉन्सेप्ट्स असतील, खूप सारे पॉइंट्स असतील जे क्लिअर झाले असतील, तशाच प्रकारे भाग 2 मध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मिळतील। त्यामुळे लेक्चर अगदी शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा, कारण आगामी एक्झामसाठी खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला या चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत। आलं लक्षात? त्यानंतर मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला मात्र विसरू नका। याचं कारण असं की तिथं आम्ही सरावासाठी रोज नवीन नवीन प्रश्न टाकत असतो, जे तुम्हाला पुढच्या एक्झामसाठी खूप उपयोगी ठरणार आहेत। त्यामुळे कृपया ते टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि जे प्रश्न त्यामध्ये सरावासाठी येतात ते कृपया सोडवत चला। आलं लक्षात? आता मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता सरळ आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात। तर बघा मित्रांनो, सुरुवात करण्या अगोदर फक्त 1 मिनिट घेतो तुमचा। बघा मित्रांनो, ही आहे आपली अर्थशास्त्र या विषयाची ऑनलाईन बॅच। मित्रांनो, अर्थशास्त्र या विषयाचं परमनंट सोल्युशन या बॅच मध्ये दिलेलं आहे। एकदा काही बॅच केलीत यानंतर कधीच अर्थशास्त्र हा विषय कुणाकडून शिकायची गरज पडणार नाही, हे माझं प्रॉमिस आहे तुम्हाला। कारण अगदी बेसिक टू हाय लेवल सगळ्या गोष्टी मी यामध्ये क्लिअर केलेल्या आहे। जेव्हा तुम्हाला याची गरज पडेल त्यावेळेस आपल्या ॲपला नक्की भेट द्या। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करू शकता आणि तिथे बघू शकता। किंवा ज्यांना अर्थशास्त्र हा विषय अवघड जातो त्यांना तुम्ही नक्कीच ही बॅच रिकमेंड करू शकता। मला पूर्ण विश्वास आहे अर्थशास्त्र या विषयाचं परमनंट सोल्युशन तुम्हाला या बॅच मधून मिळेल। आलं लक्षात? चला तर मित्रांनो, आता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, तो प्रश्न म्हणजे खालीलपैकी कोणते, चला सांगा पहिला प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणते शाश्वत विकास ध्येय आहे? चला सांगा पहिला प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणते शाश्वत विकास ध्येय आहे? शाश्वत विकास ध्येय म्हणजे SDG, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स। चला सांगा शाश्वत विकास ध्येय म्हणजे काय? SDG, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स। आता याबद्दल मी सगळी माहिती तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या सांगणार आहे। त्याच्यानंतर सगळे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे त्याची यादी पण मी तुम्हाला दाखवणार आहे। त्या अगोदर आपण आपल्या प्रश्नाकडे येऊयात। तर बघा मित्रांनो, पहिला ऑप्शन आहे आपलं दारिद्र्य नष्ट करणे, दुसरा ऑप्शन आहे भूक नष्ट करणे, तिसरा ऑप्शन आहे चांगलं आरोग्य आणि सुस्थिती, चौथा ऑप्शन आहे गुणवत्तेचे शिक्षण। आता मला तुम्हाला सांगायचं मित्रांनो, हे चारही आपले शाश्वत विकास ध्येय किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे। मग आपल्याला सब ऑप्शन आहे फक्त अ ब, फक्त अ ब क, अ ब ड आणि वरीलपैकी सर्व। तर याचं उत्तर आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व। म्हणजे दारिद्र्य नष्ट करणे, भूक नष्ट करणे, चांगले आरोग्य आणि सुस्थिती आणि गुणवत्तेचे शिक्षण हे चारही आपले सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स किंवा शाश्वत विकास ध्येय आहे। पण मित्रांनो, आता हा प्रश्न तुम्हाला कळाला आहे, याचं उत्तरही तुम्हाला कळालं, पण आपल्याला या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याच्याबद्दल व्यवस्थितरित्या माहिती असणं गरजेचं आहे। कारण आयोगाने यापूर्वीही याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारला आहे आणि आगामी एक्झाम पर याच्यावर 100% प्रश्न विचारला जाईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे। आलं लक्षात? कोणत्याही एक्झामला कधीही प्रश्न असतो त्याच्यावर। त्यामुळे आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स काय आहे ते माहितीच पाहिजे। तर बघा मित्रांनो, 25 ते 27 सप्टेंबर, चला सांगा कधी? 25 ते 27 सप्टेंबर 2015, 25 ते 27 सप्टेंबर 2015 संयुक्त राष्ट्राची म्हणजे युनायटेड नेशनची, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन युनो। आता तुम्ही मुख्य परीक्षा देताय म्हणजे मी गृहीत धरतो की तुम्हाला या छोट्या छोट्या कॉन्सेप्ट माहिती असतील। तर बघा मित्रांनो, युनायटेड नेशनची किंवा संयुक्त राष्ट्राची न्यूयॉर्क येथे एक परिषद भरली। कुठे भरली सांगा? न्यूयॉर्क येथे एक परिषद भरली आणि यामध्ये शाश्वत विकासासाठी, बघा व्यवस्थित लक्ष द्या, शाश्वत विकासासाठी 2030 अजेंडा स्वीकारण्यात आला। चला सांगा काय स्वीकारण्यात आला? शाश्वत विकासासाठी 2030। कोणत्या परिषदेमध्ये? न्यूयॉर्क येथे परिषद। कुणाच्या परिषद? संयुक्त राष्ट्राच्या म्हणजे युनोच्या, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या। कधी भरली होती? 25 ते 27 सप्टेंबर 2015 ला। आलं लक्षात? आणि कोणता अजेंडा स्वीकारण्यात आला याच्यात? शाश्वत विकासासाठी 2030 अजेंडा। आणि मित्रांनो, या शाश्वत विकासासाठी 2030 अजेंडामध्ये एकूण 17 लक्ष्य जे आहे तर हे शाश्वत विकास ध्येय म्हणून स्वीकारण्यात आले। चला, किती शाश्वत विकास ध्येय स्वीकारण्यात आले? शाश्वत विकास ध्येय स्वीकारण्यात आले किती?
किती 17, किती 17, किती 17. आणि मित्रांनो हे 17 ही शाश्वत विकास ध्येय आपल्याला माहितीच पाहिजे. मग चला सांगा कधी परिषद भरली होती? 25 ते 27 सप्टेंबर 2015. कुठे भरली होती? न्यूयॉर्क. या कोणता अजेंडा स्वीकारण्यात आला? शाश्वत विकासासाठी 2030 अजेंडा. आणि या अजेंड्यामध्ये किती शाश्वत विकास ध्येय आपण धरली किंवा ठेवण्यात आली? 17. किती 17. आणि त्यापैकी हे 4 आहेत मित्रांनो. कळते मी तुम्हाला काय बोलतोय? आणि मित्रांनो हे 4 जे आहे तर हे झाले 4, पण या 17 पैकी हे 4 असले तर उरलेले 13 पण आपल्याला व्यवस्थितरित्या माहिती पाहिजे. कारण आयोग कधी पण सरळ सरळ प्रश्न विचारतो, खालीलपैकी कोणतं शाश्वत विकास ध्येय आहे किंवा नाही. मग आपल्याला 17चे 17 व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. आणि मित्रांनो हे जे 17 शाश्वत विकास ध्येय आपल्याला हे गाठायचे आहेत 2015 ते 2030 पर्यंत, म्हणजे 2030 पर्यंत. कारण 2015ला आपण हा अजेंडा स्वीकारला आणि यामध्ये 17 शाश्वत विकास ध्येय आपण स्वीकारली, जी आपल्याला पूर्ण कधीपर्यंत करायची आहे? 2030 पर्यंत. मग 2015 ते 2030 काळासाठी शाश्वत विकास ध्येय किती? 17. किती 17. कधी स्वीकारण्यात आले? 2015ला. कधीपर्यंत पूर्ण करायचे? 2030ला. कोणत्या परिषदेमध्ये? न्यूयॉर्क येथे. कुणाच्या? युनायटेड नेशनच्या. कधी? 25 ते 27 सप्टेंबर 2015. क्लिअर? मग ह्या अशा गोष्टी व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. आता राहिलेले जे आहे तर 13 पण मी तुम्हाला लगेच दाखवून देतो. आता बघा मित्रांनो हे आपल्या आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. म्हणजे काय? शाश्वत विकास ध्येय. चला सांगा किती इथे? एकूण किती आहेत? 17. मी तुम्हाला सांगितलं किती स्वीकारले आपण? एकूण 17. बघा मित्रांनो पहिला आहे दारिद्र्य नष्ट करणे, हे आपल्या ऑप्शन मध्ये होतं. भूक नष्ट करणे हे पण आपल्या ऑप्शन मध्ये होतं. चांगलं आरोग्य आणि सुस्थिती हे पण आपल्या ऑप्शन मध्ये होतं. गुणवत्तेचे शिक्षण हे पण आपल्या ऑप्शन मध्ये होतं. लिंग समानता, आता हे 4 होते ऑप्शन मध्ये, पण राहिलेले 13 पण बघा. लिंग समानता, स्वच्छ पेयजल आणि स्वच्छता, परवडण्या जागी स्वच्छ ऊर्जा, त्यानंतर चांगली कार्यस्थिती आणि आर्थिक वाढ, त्यानंतर उद्योग, नवाचार आणि पायाभूत संरचना, त्यानंतर विषमता कमी करणे, शाश्वत शहरे आणि समुदाय, जबाबदार उपभोग आणि उत्पादन, हवामान कृती, पाण्याखालील जीवन, जमिनीवरील जीवन, शांतता, न्याय आणि मजबूत संस्था आणि लक्ष्यपूर्तीसाठी भागीदारी. आता मित्रांनो तुम्हाला बऱ्याच गोष्टीचा अर्थ लागला असेल, नसेल लागला, पण सध्या ही वेळ नाही आपली. याच्यातच आपण खूप सगळा वेळ, कारण एक्झाम आपली तोंडावर आली आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त रिव्हाइज करायच्या आणि जास्तीत जास्त लक्षात घ्यायच्या. त्यामुळे मी जास्त डिस्कशन इथं करणार नाही. फक्त तुम्हाला एकच सांगेल की 17 शाश्वत विकास ध्येय आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 2030 पर्यंत आपल्याला पूर्ण करायचे आहे. आलं लक्षात? याला जागतिक लक्ष्य असंही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं मित्रांनो या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सला? जागतिक लक्ष्य. म्हणजे पूर्ण जगासाठी हे लक्ष्य युनायटेड नेशननी 2015ला आखून दिलेले आहे, जे 2030 पर्यंत पूर्ण करायचे आहे. क्लिअर? याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही आणि एकदा वाचून घेऊ शकता. याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. चला आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे बघा मित्रांनो, वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी. माहिती आहे? खूप वेळा ऐकला असेल हा शब्द. काय? वस्तू व सेवा कर. यालाच काय म्हटलं मित्रांनो आपण? जीएसटी. तर प्रश्न असा आहे आपला मित्रांनो, वस्तू व सेवा कर ओळख क्रमांकाचे पहिले 2 अंक काय निर्दिष्ट करतात किंवा डॅश डॅश निर्दिष्ट करतात? आता मित्रांनो हा प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला वस्तू आणि सेवाचा ओळख क्रमांक, याला इंग्लिशमध्ये म्हणतात जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर. काय म्हणतात? चला सांगा. जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर. हा जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबरची व्यवस्थितरित्या माहिती असणं गरजेचं आहे. यावर मागच्या अनेक मुख्य परीक्षेला प्रश्न विचारलेले आहे आणि इथून पुढे विचारण्याची दाट शक्यता आहे. मग बघा मित्रांनो हा वस्तू आणि सेवा ओळख क्रमांक आहे. हा जर आपल्याला माहिती असेल तर हा प्रश्न आपला लगेच सुटेल. आलं लक्षात? मग पहिलं ऑप्शन आहे आपला उत्पादन संकेतांक, दुसरं ऑप्शन आहे सेवा संकेतांक, तिसरं ऑप्शन आहे राज्य संकेतांक आणि चौथा ऑप्शन आहे देश संकेतांक. आता मला माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर लगेच तुम्हाला येणार नाही, पण ज्या वेळेस मी तुम्हाला आता वस्तू आणि सेवा कर ओळख क्रमांक किंवा जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर काय असतो, किती अंकी असतो आणि प्रत्येक अंक त्याच्यातला काय काय दर्शवतो हे ज्यावेळेस मी आता सांगेल, मला पूर्ण विश्वास आहे हा प्रश्न तुम्ही बघता क्षणी सोडताल. तर लक्ष द्या मित्रांनो, हा जो जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर असतो ना मित्रांनो, तर मित्रांनो हा जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर असतो 15 अंकी. किती अंकाचा असतो सांगा? 15 अंकी. किती अंकी असतो? 15 अंकी. आणि आपल्याला प्रश्न विचारलाय वस्तू आणि सेवा कराचे ओळख क्रमांकाचे पहिले 2 अंक काय दर्शवतात? टोटल जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर किती अंकाचा असतो? 15 अंकी. म्हणजे ज्याच्याकडे जीएसटी नंबर आहे तो किती अंकी असतो? 15 अंकी. आणि मित्रांनो या 15 अंकामधले पहिले 2 अंक हा दर्शवतात राज्याचा कोड. काय दर्शवतात? राज्याचा कोड. राज्याचा कोड म्हणजे काय? तर ज्या बाबतीत हा जीएसटी नंबर आहे तो उद्योग कोणत्या राज्यातला आहे.
कळतं मी तुम्हाला काय बोलतोय? आणि अशा प्रकारे पहिले 2 अंक हे काय दर्शवतात? राज्याचा कोड. आणि मित्रांनो, म्हणून याचं उत्तर आहे राज्य संकेतांक. म्हणून वस्तू व सेवा ओळख क्रमांकाचे पहिले 2 अंक काय दर्शवतात? राज्य संकेतांक. म्हणून राज्याचा कोड दर्शवतात. म्हणून याचा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 राज्य संकेतांक. पण मित्रांनो, टोटल तर 15 अंकी जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर आहे. मग उरलेले 13 अंक पण आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. लक्षात? मग मित्रांनो, हे झाले पहिले 2 अंक राज्याचा कोड दर्शवतात. त्यानंतर मित्रांनो, पुढचे जे 10 अंक असतात, ह्या 2 नंतरचे पुढचे 10 अंक हे आपल्या पॅन क्रमांकाचे असतात. अंक किंवा अक्षरे हा आपला पॅन नंबर असतो. काय असतो आपला? पॅन नंबर. म्हणजे ज्या प्रोप्रायटरच्या नावानं तो उद्योग आहे, ज्याचा उद्योग आहे, त्याचा पॅन नंबर असतो. हे पुढचे 10 अंक. आता किती झाले सांगा? पहिले 2 आणि 10 12 झाले. अजून राहिले किती? 3. त्यानंतर मित्रांनो, हा 13वा जो अंक असतो ना, हा 13वा अंक दर्शवतो उद्योग कोड. काय दर्शवतो सांगा? उद्योग कोड. उद्योग कोड म्हणजे उद्योग कोणता आहे, कोणत्या उद्योगासाठी हा जीएसटी नंबर आहे किंवा कोणत्या उद्योगासाठी जीएसटी नंबर घेतलेला आहे. अशा प्रकारे 13वा अंक काय दर्शवतो? उद्योग कोड. काय दर्शवतो? उद्योग कोड. त्यानंतर मित्रांनो, जो 14वा अंक असतो ना, हा 14वा अंक झेड अक्षर, कंपल्सरी झेड अक्षर असतो. 14व्या अंकाला कंपल्सरी काय असतं? झेड अक्षर. म्हणजे ज्याच्याकडे जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर आहे, जीएसटी नंबर आहे, तर त्याच्या 14 जो 15 अंकीचा जीएसटी नंबर असतो त्याच्यापैकी 14व्या अंकाला कंपल्सरी झेड अक्षर असणार. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मित्रांनो, जो 15वा अंक असतो, हा 15वा अंक चेक कोड असतो. काय असतो? चेक कोड. म्हणजे कॉम्प्युटर आधारित किंवा संगणक आधारित काही त्रुटी असल्या तर त्या त्रुटी शोधण्यासाठी हा चेक कोड वापरला जातो. तो कितव्या नंबरला असतो? 15व्या नंबरला. आलं लक्षात मित्रांनो, हे बेसिक माहिती तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजेच. कारण आयोगाची प्रश्न विचारण्याची पातळी आता वाढलेली आहे, डेप्थ वाढलेली आहे. आपल्याला ह्या गोष्टी माहितीच पाहिजे. आणि याच्यावर प्रश्न पण आलेले अगोदर. राज्य संकेतांक, राज्याचा कोड दर्शवतात पहिले 2 अंक. याच्यावर पण प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. चला सांगा, जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर किंवा वस्तू व सेवा ओळख क्रमांक किती अंकाचा असतो सांगा? 15. किती अंकाचा असतो? 15. पहिले 2 अंक काय दर्शवतात? राज्याचा कोड. त्याच्या पुढचे 10 अंक काय दर्शवतात? पॅन नंबर. त्याच्यानंतर 13वा अंक काय दर्शवतो? उद्योग कोड. म्हणजे उद्योग कोणता आहे. 14व्या अंकाला काय असतं? झेड अक्षर म्हणजे काय? कंपल्सरी झेड अक्षर असणार. आणि 15व्याला चेक कोड म्हणजे काही संगणक आधारित त्रुटी शोधण्यासाठी या कोडचा वापर केला जातो. तो कोड असतो 15व्या नंबरला. क्लिअर इथपर्यंत? मी अशी अपेक्षा करतो याबद्दल सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थित कळाली असेल. आता मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे आपला, योग्य जोड्या जुळवा. काय? चला सांगा तिसरा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. आता मित्रांनो, इकडे काही आपल्याला वित्त आयोग दिलेले आहेत आणि त्या वित्त आयोगाचे अध्यक्ष दिलेले आहेत. काय दिलेले आहे? वित्त आयोग. तुम्ही बघितलं असेल वित्त आयोग आता सध्या किती वित्त आयोग झाले आतापर्यंत? 15. सध्या कितवा वित्त आयोग चालू आहे? 15वा वित्त आयोग. आणि मित्रांनो, आता 15वा वित्त आयोग जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. म्हणजे तिथपर्यंत सगळे बघायचे. तर बघा मित्रांनो, हे जे आहे हे वित्त आयोग आहे आणि इकडे दिलेले त्यांचे काय आहेत? अध्यक्ष. म्हणजे आपल्याला पहिल्या वित्त आयोगापासून ते 15व्या वित्त आयोगापर्यंत सगळे अध्यक्ष माहिती असणं गरजेचं आहे. कारण आयोगाने याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. आलं लक्षात? मग आता मी तुम्हाला विचारतो, चला सांगा, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? त्यानंतर 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? त्यानंतर 10व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? आणि 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण? आता मित्रांनो, तुम्हाला 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष लगेच कळाले असतील, केळकर. लक्षात? मग ड चं उत्तर 3 कुठे? सगळ्याच ठिकाणी आहे. त्यानंतर पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे के.सी. नियोगी. कोण आहेत? चला सांगा, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के.सी. नियोगी. मग 1 चं उत्तर 2 कुठे? 1 मध्ये पण आहे आणि 3 मध्ये पण आहे. त्याच्यानंतर 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे यशवंतराव चव्हाण, YB चव्हाण. कोण आहे? चला सांगा, 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण. मग ब चं 4 कुठे? ब चं 4 म्हणजे उत्तर क्रमांक काय आहे आपलं? 3. म्हणजे जे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे ते आहे के.सी. नियोगी. 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे यशवंतराव चव्हाण म्हणजे YB चव्हाण. आता 10व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष असतील के.सी. पंथ आणि 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष असतील V.S. केळकर. आलं लक्षात? आता ह्या ज्या आहेत हे रँडमली जोड्या आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे. शिवाय पहिल्या वित्त आयोगापासून 15व्या वित्त आयोगापर्यंत सगळे अध्यक्ष आपल्याला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे, जे की मी तुम्हाला आता लगेच सांगणार आहे. एकदा फास्ट मध्ये चला सांगा, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के.सी. नियोगी, 8व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण, 10व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के.सी. पंत आणि 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष V.S. केळकर. उत्तर क्रमांक 3 आलं. आता बघा मित्रांनो, तुम्हाला टोटल 15च्या 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष मी तुम्हाला
सांगतो. आता बघा मित्रांनो, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष मी सांगितल्याप्रमाणे होते केसी नियोगी. आता बाकी गोष्टी तुम्ही स्क्रीनशॉट मारून नंतर वाचून घ्या, कोणत्या कालावधीसाठी हा आयोग आहे, त्याच्यानंतर त्याचं स्थापना वर्ष काय आहे हे तुम्ही नंतर बघून घ्या. इथे मी तुम्हाला सांगतो फक्त, पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते केसी नियोगी, दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष के संथानम, तिसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे ए के चंदा, चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे पी व्ही राजमन्नार, पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे महावीर त्यागी, सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे ब्रह्मानंद रेड्डी, सातव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे जे एम शेलार, आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे यशवंतराव चव्हाण म्हणजे वाय बी चव्हाण, त्यानंतर नवव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे एन के पी साळवे, दहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आपण बघितले के सी पंथ, अकराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष ए एल खुस्रो, बाराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष सी रंगराजन, तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आपण बघितले विजय केळकर, चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष वाय व्ही रेड्डी आणि 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता मित्रांनो, हे दिले 15 वित्त आयोग आणि 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष. आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आहे आहे. कळतं मी काय बोलतोय? ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. आता मित्रांनो, थोडीशी वित्त आयोगाबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. वित्त आयोग हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 नुसार, कितीनुसार? कलम 280 नुसार राष्ट्रपतीद्वारे, कुणाद्वारे? राष्ट्रपतीद्वारे दर 5 वर्षांनी, किती ना? दर 5 वर्षांनी नियुक्त केला जातो. चला सांगा, कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना होते? कलम 280. कोण करतं? राष्ट्रपती. आणि मित्रांनो, या वित्त आयोगाची रचना असते 1+4. 1+4 म्हणजे काय? 1 असतात अध्यक्ष आणि 4 काय असतात मित्रांनो? सदस्य. अशा प्रकारे वित्त आयोगाची रचना कशी असते? 1+4. कार्य काय असतं वित्त आयोगाचं? वित्त आयोगाचं कार्य असतं केंद्रीय, म्हणजे केंद्राचे जे विभाजन योग्य कर आहे त्या विभाजन योग्य करातील केंद्र आणि राज्यामध्ये विभागणी करणे, त्या कराची केंद्र आणि राज्यामध्ये विभागणी करण्याचं काम करण्यासाठी शिफारशी करणे. कुणाला? राष्ट्रपतीला. अशा प्रकारचं कार्य हे कुणाचं असतं मित्रांनो? वित्त आयोगाचं. की कुणाचं असतं? वित्त आयोगाचं. लक्षात. मग आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे? कलम 280 व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. पहिल्या ते आतापर्यंत 15 वित्त आयोग जो आहे तर त्यांचं पण व्यवस्थितरित्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की 15व्या वित्त आयोगापर्यंत अध्यक्ष कोण आहे. सध्या कोणता वित्त आयोग आहे? एन के सिंग. कितवा अध्यक्ष असलेला 15वा वित्त आयोग कोणत्या कालावधीसाठी आहे? 2020 ते 25. क्लिअर इथपर्यंत? ओके. आता मित्रांनो, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. ॲडम स्मिथ नाव ऐकलं असेल, अर्थशास्त्रामध्ये खूप महत्वाचे एक अर्थतज्ञ ॲडम स्मिथ. तर ॲडम स्मिथ यांनी कर आकारणीचे डॅश डॅश तत्व मानले का? 4 तत्व दिलेले, यापैकी एक तत्व जे आहे तर याचं उत्तर आहे. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. ॲडम स्मिथ माहिती आहे? येस. ॲडम स्मिथ यांनी कर आकारणीचे म्हणजे कर योग्य प्रकारे आकारायचा यासाठी तत्व मांडलेले आहेत. तर त्याच्यातलं एक तत्व इथं दिलेलं आहे. तर ते कोणतं? आपल्याला ते ओळखायचं. पहिलं आहे उत्पादकतेचे, लवचिकतेचे, विविधतेचे आणि समतेचे. याचं उत्तर आहे मित्रांनो समतेचे. मग कर आकारणीचे कोणते तत्व मांडले ॲडम स्मिथने? समतेचे. आता एकच तत्व नाही मांडलेलं कर आकारणीचं ॲडम स्मिथने, तर लक्ष द्या इकडे व्यवस्थित. याचं उत्तर पण तुम्हाला मिळेल आणि इतक्या सगळी माहिती मिळेल जी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाची. बघा मित्रांनो, ॲडम स्मिथ यांनी आपल्या वेल्थ ऑफ नेशन, कोणत्या? वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथामध्ये कर आकारणीचे 4 तत्व मांडलेले आहेत. किती सांगा मित्रांनो? कर आकारणीचे किती तत्व मांडलेत ॲडम स्मिथ यांनी? 4. कोणत्या ग्रंथामध्ये? आपल्या वेल्थ ऑफ नेशन. किती मांडलेत? 4. कोणते कोणते 4? तर व्यवस्थित लक्ष द्या. पहिला आहे समता, दुसरा आहे निश्चितता, त्याच्यानंतर तिसरा आहे सुगमता आणि चौथा आहे काटकसर इकॉनॉमी. आता काय काय मी सांगतो तुम्हाला, एकदा मला परत सांगा. ॲडम स्मिथ यांनी आपल्या वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथामध्ये कर आकारणीचे म्हणजे योग्य प्रकारे कर जमा होण्याचे किती तत्व मांडलेत? 4. त्याला कर कसोट्या, ॲडम स्मिथच्या कर कसोट्या असंही म्हणतात. किती कसोट्या मांडल्या की किती तत्व मांडले? मग 4. पहिलं तत्व काय? समता. दुसरं तत्व काय? निश्चितता. त्याच्यानंतर तिसरं तत्व काय? सुगमता आणि चौथं तत्व काय? काटकसर. बघो, याच्याबद्दल अजून थोडी माहिती सांगतो. समता म्हणजे काय? तर ॲडम स्मिथला समता या कर कसोटीनुसार असं सांगायचं की देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या याच्यानुसार किंवा आपल्या उत्पन्नानुसार योग्य तो समान कर जो आहे तर तो भरला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाने आपल्या उत्पन्नाचा जो वाटा आहे त्याच्याबद्दला योग्य तो वाटा हा सरकारला कर म्हणून द्यायला पाहिजे. असं हे समता हे कर आकारणीचं तत्व सांगतं. त्यानंतर निश्चितता.
हे तत्व ऍडम स्मिथचं सांगतं कर कधीपर्यंत भरायचा आणि किती भरायचा हे निश्चित असलं पाहिजे, असं कोण सांगतं? निश्चितता हे तत्व. त्यानंतर सुगमता किंवा सोय हे तत्व काय सांगतं मित्रांनो, तर कराची मान पद्धत असेल, कराची वसुली पद्धत असेल, कराचं स्वरूप असेल, हे एकदम सोपं असलं पाहिजे, म्हणजे जास्त किचकटपणा असला नाही पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त कर हा सरकारला लवकर जमा करता येईल. आणि कर आकारणीचं चौथं तत्व आहे काटकसर. हे ऍडम स्मिथचं कर आकारणीची चौथी कसोटी किंवा चौथं तत्व काय सांगतं मित्रांनो, तर ते सांगतं काटकसर. म्हणजे काय, तर कर आकारणी करण्यासाठी सरकारला ही कर आकारणी जास्त खर्चिक असू नये. खर्चिक असू नये म्हणजे काय, तर कमीत कमी खर्च करून लोकांकडून जास्तीत जास्त कर हा जमा करता आला पाहिजे. नाही तर खूप सारा कर जमा करायचा आणि खूप सारा खर्च तो कर जमा करायलाच त्या सिस्टमला होतोय, तर योग्य आहे का? नाही. मग ऍडम स्मिथ सांगतोय की काटकसर इकॉनॉमी, काटकसर पण असली पाहिजे, म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त कर जमा होईल आणि तो सरकारच्या तिजोरीत जमा होईल, जेणेकरून सरकार व्यवस्थितरित्या चालू शकतं. मग अशा प्रकारे आपल्या वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथामध्ये ऍडम स्मिथ यांनी कर आकारणीच्या किती कसोट्या किंवा किती तत्व मांडलेत? 4. लक्षात, मी अशी अपेक्षा करतो हे 4ही तत्व तुमच्या लक्षात आले असतील. आणि याच्यातलंच आपल्याला विचारलंय, ऍडम स्मिथ यांनी कर आकारणीचे डॅश डॅश तत्व मांडले. समता, समतेचे तत्व, आणि बाकी मग निश्चितता, सुगमता, काटकसर हे बाकी ऑप्शन मध्ये नाहीये, म्हणून समतेचं हे 4 नंबरचं याचं उत्तर आहे. क्लिअर इथपर्यंत? आता मी अशी अपेक्षा करतो की हाही प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या कळाला असेल. आता मित्रांनो पुढचा प्रश्न आहे परत जीएसटी वरच आहे. जीएसटी बद्दल आपण जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर याबद्दल थोडीशी माहिती बघितली, पण पुढचा प्रश्न पण आपला आता 5वा प्रश्न तोच आहे. वस्तू व सेवा कराची शिफारस पुढीलपैकी कोणत्या समितीने केली? आता वस्तू व सेवा कर म्हणजे काय? जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. चला सांगा, वस्तू आणि सेवा कर म्हणजेच काय? जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. तर या वस्तू आणि सेवा कराची शिफारस पुढीलपैकी कोणत्या समितीने केली, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर लक्ष द्या मित्रांनो इकडे व्यवस्थित. पहिला ऑप्शन आहे वाय व्ही रेड्डी समिती, दुसरा ऑप्शन आहे आसिमदास गुप्ता समिती, तिसरा ऑप्शन आहे डॉक्टर सी रंगराजन, आणि चौथा ऑप्शन आहे डॉक्टर विजय केळकर. आता लक्ष द्या मित्रांनो, भारतामध्ये जीएसटी लागू करण्याची शिफारस अनेक लोकांनी केलेली आहे किंवा अनेक समित्यांनी, अनेक घटकांनी केलेली आहे. त्यापैकी एक आहे डॉक्टर विजय केळकर. लक्षात, तर याबद्दल मी थोडीशी माहिती सांगतो. त्यानंतर अजून कोणी कोणी भारतात जीएसटी लागू करावी अशी शिफारस जीएसटी लागू करण्यापूर्वी केलेली आहे ते पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात, तर बघा मित्रांनो 2003-04 ला हा विजय केळकर कार्यगट नेमण्यात आला होता. चला सांगा कधी? 2003-04 ला हा विजय केळकर कार्यगट नेमण्यात आला होता. याचा उद्देश होता या कार्यगटाचा FRBM. आता इथे याच्याबद्दल जास्त आपण डिस्कस इथे करणार नाही. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट हा जो FRBM आहे, तर याच्याची लक्ष्य ठरवण्यासाठी किंवा याचे टार्गेट्स ठरवण्यासाठी, बघा व्यवस्थित लक्ष द्या. आपला प्रश्न आहे वस्तू व सेवा कराची शिफारस कोणी केली? त्याचं उत्तर आहे डॉक्टर विजय केळकर समिती, बरोबर. पण त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघतोय. 2003-04 ला ही समिती नेमण्यात आली, विजय केळकर कार्यगट. उद्देश काय होता? FRBM म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट ऍक्टची लक्ष्य किंवा टार्गेट्स ठरवणे. आणि मित्रांनो या विजय केळकर कार्यगटाने या दरम्यान भारतामध्ये जीएसटी लागू करण्याची शिफारस केली. जीएसटी लागू करण्याची शिफारस केली. लक्षात, आता हे तुम्हाला विजय केळकर कार्यगट किंवा विजय केळकर यांनी जीएसटी लागू करण्याची शिफारस केली हे उत्तर तुम्हाला आलं किंवा हा प्रश्न कळाला. पण अजून तुम्हाला जर विचारलं की जीएसटी लागू करण्याची शिफारस भारतामध्ये अजून कोणी कोणी केलेली आहे, तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर लक्ष घ्या मित्रांनो, 12वा वित्त आयोग, 12वा वित्त आयोग, त्यानंतर 13वा वित्त आयोग. व्यवस्थित लक्ष द्या, 12वा वित्त आयोग, 13वा वित्त आयोग. मग आता 3 घटक सापडले तुम्हाला जीएसटीची शिफारस करणारे. पहिलं कोणता? विजय केळकर कार्यगट, त्यानंतर 12वा वित्त आयोग, त्यानंतर 13वा वित्त आयोग, आणि अजून एक महत्त्वाचे व्यक्ती मित्रांनो पी चिदंबरम. कोण? चला सांगा. पी चिदंबरम. पी चिदंबरम हे 2006 यावेळी, ज्यावेळेस 2006 आणि 7, बघा व्यवस्थित लक्ष द्या, 2006 साली, 2006 आणि 7 या वर्षीचा अर्थसंकल्प संसदेत मांडत होते. त्यावेळेस पी चिदंबरम यांनी सांगितलं की भारतामध्ये जीएसटी लागू करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे पी चिदंबरम यांनी 2006-07चा अर्थसंकल्प मांडताना भारतामध्ये जीएसटी लागू करण्याची शिफारस केली. चला सांगा किती घटक सापडले आपल्याला भारतात जीएसटी लागू करण्याची शिफारस करणारे? पहिला विजय केळकर कार्यगट, दुसरा 12वा वित्त आयोग, तिसरा 13वा वित्त आयोग, त्याच्या अगोदर पी चिदंबरम. अशा प्रकारे 4 घटक सापडले. विजय केळकर कार्यगट कशासाठी होता? FRBM फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ऍक्टची लक्ष्य ठरवणे. पण त्याने शिफारस काय केली? याच्या दरम्यानच जीएसटी लागू करा भारतामध्ये.
मग अशा प्रकारे हे 4 घटक व्यवस्थित लक्षात ठेवायचे ज्यांनी भारतात जीएसटी लागू करण्याची शिफारस केली आणि पुढे मग 17 नंतर भारतात जीएसटी लागू झाला. क्लिअर इथपर्यंत? ओके. मी अशी अपेक्षा करतो हाही प्रश्न तुम्हाला व्यवस्थित लक्षात आला असेल. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपला, खालील करांपैकी कोणता कर प्रत्यक्ष कर नाही? बघा व्यवस्थित लक्षात द्या, खालील करांपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर नाही? आता मित्रांनो पहिलं ऑप्शन आहे देणगी कर. कर माहिती ना तुम्हाला, कर असतात किती प्रकारचे कर असतात? एक असतो प्रत्यक्ष कर, दुसरा असता अप्रत्यक्ष कर, डिरेक्ट टॅक्स आणि इनडिरेक्ट टॅक्स. बघा मित्रांनो पहिला आहे देणगी कर, दुसरा आहे विक्री कर, तिसरा आहे संपत्ती कर आणि चौथा आहे उत्पन्न कर. तर बघा मित्रांनो हा देणगी कर हा प्रत्यक्ष कर आहे, विक्री कर हा प्रत्यक्ष कर नाही, संपत्ती कर मालमत्ता कर हा प्रत्यक्ष कर आहे, उत्पन्न कर किंवा आयकर हा पण प्रत्यक्ष कर आहे. म्हणून आपलं उत्तर असेल विक्री कर, जो प्रत्यक्ष कर नाही. विक्री कर हा अप्रत्यक्ष कर आहे आणि जो की आता समाविष्ट झालेला आहे जीएसटी मध्ये. कारण जीएसटी आलं, जीएसटी ना काय केलं, जीएसटी ना भारतातले सगळे जे अप्रत्यक्ष कर आहे जे एका छताखाली आणले, सगळ्या अप्रत्यक्ष करांचा समावेश हा जीएसटी मध्ये करण्यात आला, राज्याच्या पण आणि केंद्राच्या पण. फक्त काही अपवाद वगळता जसं पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू, विमान इंधन, गॅस असे काही मोजके अपवाद वगळता बऱ्यापैकी अल्कोहोल अशा प्रकारे जे बऱ्यापैकी जे आहे तर कशात समावेश करण्यात आला सगळ्या गोष्टींचा जीएसटी मध्ये, सगळ्या अप्रत्यक्ष करांचा. आणि त्यामधलाच एक कोण, विक्री कर. लक्षात? आता हे झालं अप्रत्यक्ष कर, सगळे कशाच्या अंतर्गत आले आता, जीएसटीच्या. पण त्याशिवाय काही प्रत्यक्ष कर पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये देणगी कर असेल, संपत्ती कर म्हणजे मालमत्ता कर असेल, त्यानंतर उत्पन्न कर म्हणजे आयकर असेल, हे सगळे जे आहे तर प्रत्यक्ष कर आहे. शिवाय अजून एक महत्वाचा प्रत्यक्ष कर लक्षात ठेवायचा, तो म्हणजे महामंडळ कर. कोणता मित्रांनो? महामंडळ कर. याला दुसरं नाव आहे प्रमंडळ कर, याला दुसरं नाव आहे निगम कर, याला दुसरं नाव आहे कंपनी कर, याला दुसरं नाव आहे कॉर्पोरेशन टॅक्स. अशा प्रकारे हे एकाच कराचे नाव आहे. महामंडळ कर, प्रमंडळ कर, निगम कर, कंपनी कर, कॉर्पोरेशन टॅक्स हे सगळे एकाच कराचे नाव आहे. मग हा कोणता कर आहे? प्रत्यक्ष कर आहे. कशावर आकारला जातो महामंडळ कर? कंपनीच्या, एखाद्या कंपनीच्या उत्पादनावर हा कर आकारला जातो, कंपनीच्या उत्पन्नावर हा कर आकारला जातो. उत्पन्न कर किंवा आयकर कशावर आकारला जातो? व्यक्तीच्या उत्पन्नावर आकारला जाणारा कर आयकर. लक्षात? मग देणगी, संपत्ती, मालमत्ता अशा वेगवेगळ्या उद्देशाने हे प्रत्यक्ष कर आकारले जातात. क्लिअर इथपर्यंत? मी अशी अपेक्षा करतो हाही प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात आला असेल. त्यानंतर मित्रांनो पुढे आपण महत्वाचा प्रश्न बघतोय ज्यावर पण आयोगाच्या अधूनमधून खूप सारे प्रश्न असतात, तो म्हणजे 5 जून 1966 रोजी. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. 5 जून 1966 रोजी भारतीय रुपयाचे किती टक्क्यांनी अवमूल्यन करण्यात आले? चला काय प्रश्न आहे? 5 जून 1966 रोजी भारतीय रुपयाचे किती टक्क्यांनी अवमूल्यन करण्यात आले? आता या रुपयाच्या अवमूल्यनाबद्दल थोडीशी माहिती आपण व्यवस्थित बघूयात मित्रांनो. आता रुपयाचं अवमूल्यन जे आहे ना भारतामध्ये आतापर्यंत 3 वेळा करण्यात आलेलं आहे. किती वेळा करण्यात आलेलं? चला बोला. भारतामध्ये रुपयाचं किंवा भारतीय चलनाचं किंवा भारतीय रुपयाचं अवमूल्यन आतापर्यंत किती वेळा करण्यात आलेलं आहे? 3. पहिल्यांदा करण्यात आलं 1949, दुसऱ्यांदा करण्यात आलं 1966 आणि तिसऱ्यांदा करण्यात आलं 1991. चला सांगा भारतामध्ये रुपयाचं अवमूल्यन आतापर्यंत किती वेळा करण्यात आलं? 3. 1949, 1966, 1991. आता याबद्दल मी सगळी माहिती तुम्हाला पुढच्या स्लाइडवर सांगणार आहे की कधी केलं, किती टक्क्यांनी केलं, कोणत्या उद्देशानं केलं, का बरं करावं लागलं, हे सगळं मी तुम्हाला पुढच्या स्लाइडवर सांगणार आहे. पण अगोदर थोडक्यात मी तुम्हाला रुपयाच्या अवमूल्यन केल्यामुळे नेमकं काय होतं किंवा रुपयाचं अवमूल्यन करणे म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या लक्षात येतील. कळतंय मित्रांनो मी काय बोलतोय? तर बघा मित्रांनो रुपयाचं अवमूल्यन म्हणजे काय? तर बघा सरकार म्हणजे जे भारत सरकार आहे तर हे सरकार काय करतं, आपल्या रुपयाचं किंवा आपल्या चलनाची व्हॅल्यू किंवा चलनाची जी किंमत असते ना ही जाणीवपूर्वक कमी करतो. बघा व्यवस्थित लक्ष द्या. मी तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये सांगतोय, तुम्हाला समजेल पण मला पूर्ण विश्वास आहे, कारण तुम्ही मुख्य परीक्षा देताय ना आता. म्हणजे ह्या गोष्टी मला डिटेल अगदी बेसिक पासून सांगणं योग्य वाटत नाहीये, कारण तुम्ही इथपर्यंत आलाय म्हणजे नक्कीच तुमच्यात ते कॅलिबर आहे. तर बघा मित्रांनो सरकार आपल्या रुपयाची किंमत जाणीवपूर्वक कमी करतं. का करतं असं? याने काय होतं बघा, जाणीवपूर्वक कमी केल्याने काय होतं, परकीय लोकांना म्हणजे परकीय लोक असतात म्हणजे भारताच्या बाहेर राहणारे परकीय दुसऱ्या देशातील लोक असतात, या परकीय लोकांना आपल्या वस्तू म्हणजे आपल्या देशात ज्या वस्तू आणि सेवा आहे त्या आपल्या वस्तू आणि सेवा या स्वस्त वाटू लागतात. म्हणजे आपल्याला त्या स्वस्त वाटतात. कुणाला? परकीय लोकांना. कुणाच्या वस्तू? आपल्या वस्तू.
आपल्या वस्तू आणि सेवा. कशामुळे? आपण रुपयाचं अवमूल्यन केल्यामुळे. आणि दुसरा एक परिणाम होतो मित्रांनो, आपल्याला म्हणजे भारतातील लोकांना ज्या परकीय वस्तू आहे किंवा परकीय वस्तू आणि सेवा आहे, तर या परकीय वस्तू आणि सेवा या महाग वाटू लागतात. कशा वाटू लागतात? महाग वाटू लागतात. परत एकदा सांगतो, चला सांगा. रुपयाचं अवमूल्यन म्हणजे काय? तर सरकार जाणीवपूर्वक मुद्दामून आपल्या चलनाची व्हॅल्यू कमी करत असतं, रुपयाची व्हॅल्यू कमी करत असतं. याने दोन परिणाम होतात. पहिला परिणाम होतो, परकीय लोकांना आपल्या वस्तू स्वस्त वाटतात आणि आपल्या लोकांना, भारतातल्या लोकांना परकीय देशातल्या वस्तू महाग वाटतात. मग मला सांगा, परकीयांना जर आपल्या वस्तू स्वस्त वाटल्या तर ते जास्त आयात करतील का कमी आयात करतील? त्यांच्याकडून जास्त आयात करतील. म्हणजे आपली निर्यात जास्त होईल का कमी होईल? जास्त होईल. म्हणजे अवमूल्यनाचा पहिला परिणाम होतो मित्रांनो, निर्यात जास्त होते. आणि मित्रांनो, आपल्याला जर परकीय वस्तू महाग वाटल्या तर आपण कमी आयात करू का जास्त आयात करू? महाग वाटतंय म्हणल्यावर कशाला जास्त आयात करू? कमी आयात करू की. मग दुसरा परिणाम होतो अवमूल्यनाचा, आयात कमी होते. कळते? आता उदाहरण वगैरे देत बसत नाही मी, कारण तितका वेळ आपल्याकडे नाही. चला सांगा, अवमूल्यनामुळे पहिला परिणाम काय? निर्यात जास्त. अवमूल्यनाचा दुसरा परिणाम काय? आयात कमी. आणि ह्याच उद्देशानं अवमूल्यन केलं जातं. आणि अशा प्रकारचं 3दा अवमूल्यन भारतामध्ये करण्यात आलेलं आहे. पहिलं आलं 1949, दुसरं 66, तिसरं 91. मग याच्याबद्दल माहिती आपण पुढच्या स्लाइडवर बघूयात. तर बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे, थांबायचं उत्तर सांगून देतो म्हणजे पुढे तुम्हाला अजून सगळ्या गोष्टी करतील. 5 जून 1966 किती टक्क्यांनी अवमूल्यन करण्यात आलं? याचं उत्तर आहे 36.5%. चला सांगा किती? 36.5%. कसं लक्षात ठेवायचं बघा मित्रांनो, 1966 36.5 च्या ऐवजी 6 असं जरी लक्षात राहिलं तरी पण तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात राहील. काहीतरी कीवर्ड्स करून ठेवा त्याला. चला सांगा किती? 36.5%. आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भारतातील रुपयाचं अवमूल्यन, तर बघा भारतातील अवमूल्यन 3दा करण्यात आलं. कधी कधी सांगा? 1949, 1966, 1991. चला सांगा कितीदा? 3दा. 1949, 1966, 1991. किती टक्क्यानं केलं 1949 ला? 30.5%. 1966 ला केलं 36.5%. हाच प्रश्न आपल्याला विचारला होता आता. त्यानंतर 1991 ला केलं 20%, 3 टप्प्यात. कारण मित्रांनो, 1991 ला जे आपण रुपयाचं अवमूल्यन केलं नाही, एकदाच 20% नाही केलेलं. इकडे एकदाच केलेलं आहे, पण इथं एका टप्प्यात नाही केलं, इथं 3 टप्प्यात केलं. मग तुम्हाला जर 18 ते 20च्या दरम्यान काही ऑप्शन असेल ना, त्याला उत्तर द्या. कारण सांगतो ते म्हणतो, सर असं कसं सांगताय? याचं उत्तर 20%. पण आयोगाने एका प्रश्नामध्ये, आतापर्यंत एक प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे त्यामध्ये विचारलं, त्यामध्ये एक 18च्या दरम्यान उत्तर दिलेलं आहे. पण आता नाविलाजन आयोगाने तो प्रश्न कॅन्सलही केला नाही, काहीच नाही. त्यामुळे जर असं असेल तर बिंदास उत्तरासोबत जा. पण 20% लक्षात ठेवा 3 टप्प्यामध्ये. क्लिअर? ओके. मग बघा मित्रांनो, 1949 ला जे अवमूल्यन केलं 30.5, कोणत्या चलनाच्या संदर्भात? US डॉलरच्या संदर्भात केलं, USAच्या डॉलरच्या संदर्भात. आणि त्यावेळेस भारताचे अर्थमंत्री किंवा वित्तमंत्री कोण होते? जॉन मथाई. त्यानंतर 1966 ला जे अवमूल्यन केलं आपण 36.5%, ते केलं USA डॉलर आणि इतर हार्ड करन्सी याच्या संदर्भात केलं. त्यावेळेस भारताचे वित्तमंत्री होते सचिन चौधरी, म्हणजे अर्थमंत्री. त्यानंतर 1991 ला 20% केलं 3 टप्प्यात. त्यामध्ये महत्वाच्या चलना संदर्भात म्हणजे USA डॉलर असेल, जपानी येन असेल, वगैरे वगैरे अशा महत्वाच्या चलनाच्या संदर्भात केलं. आणि त्यावेळेस आपले अर्थमंत्री होते मित्रांनो मनमोहन सिंग. कोण होते? मनमोहन सिंग. ह्या 3 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, जे आपण 1949 ला अवमूल्यन केलं ते कशामुळे केलं? तर इतर राष्ट्रकुल देशांनी त्यांच्या चलनाचे अवमूल्यन केल्यामुळे. आता राष्ट्रकुल देश म्हणजे तुम्हाला माहिती असतील कोणते? ज्यांच्यावर इंग्रजांचं राज्य होतं किंवा जे इंग्रजांच्या गुलामगिरीत होते आणि त्यांनी त्याचा स्वीकार केला या सदस्यत्वाचा. अशा प्रकारचे देश म्हणजे कोणते देश? राष्ट्रकुल देश. त्यांच्या राष्ट्रकुल देशाची एक संघटना आहे. ही राष्ट्रकुल देशाची काय आहे? संघटना. आणि कोणते देश आहे या संघटनेमध्ये? ज्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं, अशा प्रकारचे देश. त्यानंतर 1966 ला जे आपण अवमूल्यन केलं ते कोणत्या कारणामुळे केलं? चीन युद्ध 1962 ला झालं, भारत पाकिस्तान युद्ध 1965 ला झालं. 1966 ला भयंकर दुष्काळ पडला होता आणि यामुळे शासनाच्या खर्चात आणि आयातीत प्रचंड वाढ झाली. मग आयातीत वाढ झाली, खूप सारा पैसा देशाबाहेर जाऊ लागला. मग देशाबाहेर जाणारा पैशाची जर आपल्याला हे भरून काढायची असेल उणीव, तर कशी भरून काढता येते? पैसे छापून का? नाही, आपल्याला उणीव भरून काढता येते जास्तीत जास्त निर्यात करून. आणि मी तुम्हाला सांगितलं अवमूल्यन केल्यामुळे आयात कमी होते आणि निर्यात वाढते. लक्षात. त्याच्यानंतर तिसरं 1991 परकीय गंगाजळीचं मोठं संकट आलं. परकीय गंगाजळी म्हणजे परकीय चलनच राहिलं नव्हतं आपल्याला 1991 ला. 1991च्या आर्थिक सुधारणा वगैरे तुम्ही बघितलं असेल. कारण परकीय गंगाजळी संपली होती आणि परकीय गंगाजळी मिळवायची असेल तर आपल्याला जास्तीत जास्त निर्यात करणं अपेक्षित होतं. म्हणून आपण 1991 ला रुपयाचं अवमूल्यन केलं 3ऱ्यांदा. क्लिअर? मी अशी अपेक्षा करतो मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात आल्या असतील. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला 8व्या नंबरचा. तो प्रश्न असा आहे,
राष्ट्रीय गुंतवणूक निधीची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? चला सांगा, काय प्रश्न आहे? राष्ट्रीय गुंतवणूक निधीची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? आणि याचं उत्तर आहे मित्रांनो 2005. मग आता राष्ट्रीय गुंतवणूक निधी म्हणजे काय ते अगोदर समजून घेऊयात. तर बघा मित्रांनो, नॅशनल इन्व्हेस्टमेंट फंड, चला सांगा काय म्हणतात त्याला? नॅशनल, लिहित नाही, लक्ष ठेवा फक्त, नॅशनल इन्व्हेस्टमेंट फंड. ओके, चला सांगा काय बघतोय आपण? राष्ट्रीय गुंतवणूक निधी. या राष्ट्रीय गुंतवणूक निधीची स्थापना करण्यात आली मित्रांनो 27 जानेवारी 2005. चला सांगा, राष्ट्रीय गुंतवणूक निधीची स्थापना कधी करण्यात आली? 27 जानेवारी 2005. कधी? 27 जानेवारी 2005. काय उद्देशाने याची स्थापना करण्यात आली किंवा या निधीमध्ये कोणता पैसा असतो, कोणता फंड येतो? तर लक्ष द्या इकडे व्यवस्थित. बघा मित्रांनो, सरकारच्या मालकीचे वेगवेगळे उपक्रम असतात. आता तुम्ही ऐकलं असेल, खाजगीकरण करतंय सरकार, आपल्या उपक्रमाची मालकी हे खाजगी लोकांना विकतंय म्हणजे निर्गुंतवणूक करतंय, अशा प्रकारे डिसइन्व्हेस्टमेंट, अशा प्रकारे तुम्ही ऐकलं असेल की सरकार खाजगीकरण करतंय. म्हणजे काय करतंय सरकार? म्हणजे आपल्या उपक्रमातील किंवा आपल्या उद्योगातील काही हिस्सा किंवा पूर्ण उद्योग किंवा उपक्रम हा खाजगी क्षेत्राला विकतं. मग विकल्यानंतर फुकट विकत असेल का? नाही, खाजगी क्षेत्र बोली लावून किंवा अशा प्रकारे काय घेतं त्यांच्याकडून? पैसे देतो. कुणाला? सरकारला. मग मित्रांनो, हे सार्वजनिक, केंद्रीय सार्वजनिक उपक्रमातील जो मालकी किंवा हिस्सा हा दुसऱ्यांना विकला जातो आणि जो येणारा पैसा असतो त्या बदल्यात, तो आलेला पैसा या निधीत टाकला जातो. कोणत्या? राष्ट्रीय गुंतवणूक निधी. कळते मी तुम्हाला काय बोलतोय? मग तुम्हाला जर प्रश्न आला याच्यानंतर की सरकारचा सार्वजनिक उपक्रम जे असतात त्याच्यातला जो पैसा येतो उपक्रम विकल्यानंतर तो कोणत्या निधीत टाकला जातो? तर तो टाकला जातो राष्ट्रीय उपक्रम निधी, राष्ट्रीय गुंतवणूक निधी. आणि ह्या निधीची स्थापना कधी झाली? 27 जानेवारी 2005. अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो, सरकार या निधीचं करतं काय? आता निधी आला ना, मग असाच ठेवत थोडी असेल, पैशाचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे. मग सरकार काय करतं? जर 100% जेवढा निधी असेल, म्हणजे जेवढा निधी असेल एकूण आलेला वर्षभरात 100% निधी आहे, सपोज असं आपण समजूयात 1 लाख रुपये आले, 1 लाख नाही, खूप सारे करोडो रुपये येतात, पण सांगतो 1 लाख रुपये आले, तर याच्यातले 75% पैसे आणि 25% पैसे. मग 75% पैसे सरकार कशासाठी खर्च करतं? सरकार खर्च करतं सरकारचे काही आरोग्य असेल, त्याच्यानंतर शिक्षण असेल, शिक्षण असेल, यासारख्या सामाजिक सेवांसाठी लोकांसाठी या संदर्भात कल्याणकारी योजना राबवण्यासाठी याच्यातले किती टक्के पैसे खर्च करतं? 75%. मग राहिलेले 25% कुठं खर्च करतं? आता लक्ष द्या, राहिलेले 25% खर्च करतं. आता सरकार काय एकदाच त्यांच्या सगळ्या उपक्रमाची मालकी विकून टाकतं का? नाही. जे डबघाईला आले, जे लॉस मध्ये चाललेत, असेच उद्योग सरकार विकतं. बरोबर. मग जे सरकारचे चांगले उद्योग आहे, जे सरकारला नफा मिळवून देतात, त्यांची भांडवलाची गरज भागवण्यासाठी, त्यांची पैशाची गरज भागवण्यासाठी, त्यांच्यामध्ये अजून सुधारणा करण्यासाठी ही 25% रक्कम वापरली जाते. क्लिअर? मग अशा प्रकारे आलेल्या 100% पैकी 75% या सामाजिक कल्याणकारी योजनांसाठी जातात आणि 25% आहे त्या उपक्रमामध्ये, चांगल्या उपक्रमामध्ये अजून सुधारणा करण्यासाठी. क्लिअर? मग अशा प्रकारे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. राष्ट्रीय गुंतवणूक निधी क्लिअर, उद्देश क्लिअर, कधी स्थापन झाली क्लिअर. ओके, त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आपण बघूयात मित्रांनो, किमान आधारभूत किंमत म्हणजे काय? व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो. चला सांगा, हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो, आणि मी हे प्रश्नच तुम्हाला दाखवत नाहीये, त्या संदर्भात 10-10, 20-20, 15-15, 5-5 पॉईंट वेगवेगळे सांगतोय, जेणेकरून जास्तीत जास्त पॉईंट तुम्हाला या संदर्भात कळावा. आणि या संदर्भात जर आयोगाने प्रश्न विचारले तर तुमचा जाऊ नये, हाच उद्देश आहे माझा. आणि त्यामुळे मी इतकं फास्ट रॅपिड फायर मध्ये तुम्हाला सांगतोय. लक्षात, कसलाही टाइमपास नाही, काही नाही, काहीच नाही. याचं कारण काय? कारण आता एक्झाम जवळ आली आहे, त्यामुळे आपल्याला जितकं जास्तीत जास्त आपल्या कानावर पडेल, कधी कशाचा फायदा होईल ते सांगता येत नाही. लक्षात, कारण आपल्याला माहित नाही आयोग नेमकं काय विचारणार आहे, पण आपल्याला शक्यता, पॉसिबिलिटी धरूनच चालावं लागतं. आणि जास्तीत जास्त गोष्टी केल्या तर जास्तीत जास्त बेनिफिट होण्याची दाट शक्यता असते. क्लिअर? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित सांगतोय. अति बेसिक पण मी तुम्हाला काही सांगत नाही. याचं कारण एक, कारण तुम्ही मुख्य परीक्षा देताय आता. लक्षात? ओके. तर बघा मित्रांनो, किमान आधारभूत किंमत म्हणजे काय? आता मित्रांनो, किमान आधारभूत किंमत याला इंग्लिशमध्ये म्हणतात मिनिमम सपोर्ट प्राइस. चला सांगा, काय म्हणतात? मिनिमम सपोर्ट प्राइस. म्हणजेच काय? किमान आधारभूत किंमत. याबद्दल मी सगळ्या गोष्टी डिटेल सांगणार आहे, त्यामुळे समजून घ्या. किमान आधारभूत किंमत म्हणजे ज्या किमतीला सरकार उत्पादित करतं, ज्या किमतीला सरकार खरेदी करतं, ज्या किमतीला सरकार खुल्या बाजारात विक्री करतं, आणि ज्या किमतीला सरकार नियंत्रित प्रणालीद्वारे विकतं. आता याच्यापैकी कोणती किमान आधारभूत किंमत आहे? तर मित्रांनो, ज्या किमतीला सरकार पीक माल जो आहे तो खरेदी करतो ना, त्याला किमान आधारभूत किंमत किंवा
मिनिमम सपोर्ट प्राइस असं म्हणतात. चला सांगा मग, किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे काय? ज्या किमतीला सरकार अन्नधान्य किंवा पिकाचं जो अन्नधान्य निघतं ते अन्नधान्य खरेदी करतं किंवा पिकात शेतीत निघणारा माल खरेदी करतं, त्या किमतीला कोणती किंमत म्हणतात? किमान आधारभूत किंमत. कोणती किंमत म्हणतात? किमान आधारभूत किंमत. ती MSP मिनिमम सपोर्ट प्राइस. याबद्दल थोड्याशा महत्वाच्या गोष्टी सांगतो. बघा मित्रांनो, शेतकऱ्यांनी जे पिकं शेतकरी शेतामध्ये पेरतो, तर या पिकांच्या पेरणीपूर्वी हे व्यवस्थित लक्षात ठेवा, पिकांच्या पेरणीपूर्वी सरकार किमान आधारभूत किंमत जाहीर करत असतं. म्हणजे काय करतं? तर सरकार सांगतं की तुम्ही सपोज भारतामध्ये XYZ काहीतरी पिकं 26च्या आसपास जे आहे तर जाहीर करत असतं, तर वेगवेगळे पिकं भारतामध्ये पेरली जातात. मग सरकार या पेरणीपूर्वीच जाहीर करतं. काय जाहीर करतं? की तुम्ही जे पिकं पेरणार आहात ते पेरलेले पिकं आम्ही या किमतीला खरेदी करणार आहोत. म्हणजे कापूस 7,000 रुपये प्रति क्विंटल, ज्वारी 4,000 रुपये प्रति क्विंटल, असं उदाहरण सांगतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या किमान आधारभूत किंमत जाहीर करत असतं सरकार. म्हणजे सरकार आपल्याला हमी देतं की शेतकऱ्यांनी जे पिकं पेरलेले आहे ते पिकं आम्ही एवढ्या किमतीला घेऊच. अशा प्रकारची जी किंमत सरकार जाहीर करत असतं पिकांच्या पेरणीपूर्वी, त्याला किमान आधारभूत किंमत असं म्हणतात. म्हणजे जे किमतीला सरकार शेतकऱ्यांकडून जे अन्नधान्य खरेदी करणार आहे त्या किमतीला किमान आधारभूत किंमत असं म्हणतात. क्लिअर? आता अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला ही किमान आधारभूत किंमत किंवा मिनिमम सपोर्ट प्राइस कळाला असेल. म्हणजे सरकार आपल्याला हमी देतं, शेतकऱ्यांना काय हमी देतं? गॅरंटी देतं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही पिकं पेरा, आम्ही या किमतीला ते खरेदी करू. आणि सरकारला ज्या पिकांची उत्पादन वाढायचं असतं ना मित्रांनो, सरकार त्या पिकांची MSP किंवा किमान आधारभूत किंमत जास्त ठेवतं. का? कारण शेतकऱ्यांना चालना मिळतं. जर शेतकऱ्यांना सांगितलं तुम्हाला 20,000 रुपये प्रति क्विंटल कापूस मिळणार आहे यावर्षी भाव, असं सरकारने पेरणीपूर्वी सांगितलं, मला सांगा शेतकरी काय लावतील? जास्तीत जास्त कापूसच लावतील. का? कारण कापसाचं उत्पादन सरकारला वाढवायचंय. अशा प्रकारे ह्या गोष्टी असतात. दुसरी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, ही MSP, याच्यातल्या काही एकदम डीप मधल्या काही गोष्टी सांगतो. MSP जाहीर करत असतं सरकार, व्यवस्थित लक्ष द्या. MSP म्हणजेच काय? किमान आधारभूत किंमत, जी की मी तुम्हाला सांगितली काय असते तर. ओके. आणि MSP ठरवत असतं CACP म्हणजे कृषी मूल्य आणि किमती आयोग. तुम्हाला या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो. चला सांगा, MSP जाहीर कोण करतं? सरकार. आणि कुणाच्या मताने कुणी ठरवलेली असते किंवा सरकारला कोण शिफारस करते MSP बाबत? कृषी मूल्य आणि किमती आयोग, याला CACP असं म्हणतात. काय म्हणतात? CACP, कृषी मूल्य आणि किमती आयोग. या कृषी मूल्य आणि किमती आयोगाचं काम काय आहे? MSP किमान आधारभूत किमतीच्या बाबतीत कुणाला शिफारस करणे? सरकारला शिफारस करणे. मग तुम्हाला जर प्रश्न आला MSP जाहीर कोण करतं? सरकार. MSP ठरवतं की MSP बाबत शिफारशी सरकारला कोण करतं? कृषी मूल्य आणि किमती आयोग. लक्षात. आणि मित्रांनो, या कृषी मूल्य व किमती आयोगाचं पूर्वीचं नाव होतं, ज्यावेळेस याची स्थापना झाली 1965 ला. कधी स्थापना झाली कृषी मूल्य आणि किमती आयोगाची? 1965 ला. त्यावेळेस याचं नाव होतं कृषी मूल्य आयोग. फक्त काय नाव होतं? कृषी मूल्य आयोग. आणि ज्यावेळेस 1985 ला याचं सुधारणा केली किंवा याचं नाव बदललं, त्यावेळेस याचं नाव केलं कृषी मूल्य व किमती आयोग. कृषी मूल्य व किमती आयोग म्हणजे मूल्य हा शब्द ऍड केला. कधी? 1985 ला. चला सांगा, किती प्रश्न सॉल्व्ह झाले तुमचे? पहिला, MSP जाहीर कोण करतं? सरकार. MSP बाबत सरकारला शिफारशी कोण करतं? कृषी मूल्य आणि किमती आयोग. कृषी मूल्य आणि किमती आयोगाची स्थापना 1965. स्थापनेवेळी त्याचं नाव कृषी मूल्य आयोग. 1985 ला त्यामध्ये सुधारणा, नाव काय बदललं? कृषी मूल्य आणि किमती आयोग. किमान आधारभूत किंमत म्हणजे काय? सरकारने पेरणीपूर्वीच जी किंमत सरकार खरेदी करणार असतं अन्नधान्य, तर त्याची जाहीर केलेली किंमत म्हणजे किमान आधारभूत किंमत. क्लिअर? आणि त्या किमतीला सरकार शेतकऱ्याकडून माल खरेदी करत असतं. अशा प्रकारे एवढ्या गोष्टी याबाबत लक्षात ठेवा. त्यानंतर आता शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो आपला, तो म्हणजे जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा. आता तुम्हाला वेगवेगळ्या क्रांत्या दिलेल्या आहेत. आलं लक्षात? ओके. तर या क्रांत्यापैकी नेमकं कोणती क्रांती कशाच्या संदर्भात आहे हे आपल्याला व्यवस्थितरित्या लक्षात घ्यायचंय. आता बघा मित्रांनो, थोडंसं तुम्हाला मी एक पार्श्वभूमी सांगतो, म्हणजे तुम्हाला अजून सुंदर या गोष्टी कळतील. खरं तर इतकं काही सांगण्यासारखं आहे ना, असं वाटतं सांगतच राहावं नुसतं, पण आता आपल्याला काही मर्यादा आहेत. मी तसं बॅचमध्ये इतकं काही सांगितलेलं आहे, भरभरून दिलेलं आहे, पण इथं मला मर्यादा येत आहे कारण तुमची एक्झाम जवळ आली आहे. मला तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करायचा. आता बघा मित्रांनो, 1965-66 ला म्हणजे जवळपास 66 ला भारतामध्ये हरित क्रांती घडून आली. बरोबर? हरित क्रांती ही मोजक्या पिकांच्या बाबतीत घडून आली. क्रांती म्हणजे काय? क्रांती म्हणजे अचानक झालेला बदल.
लक्षात 1966 पूर्वी हरित क्रांती होण्यापूर्वी भारतामध्ये अन्नधान्याचं उत्पादन तितकं होत नव्हतं, भारताला खायला पण मिळत नव्हतं. पण 66 मध्ये त्या दरम्यान किंवा तिसरी पंचवार्षिक योजनेच्या शेवटी आणि पहिल्या वार्षिक योजनेत, जी आपण 3 वर्ष गॅप पडला होता त्यामधली पहिल्या वार्षिक योजनेमध्ये आपण हरित क्रांतीचा प्रयोग भारतामध्ये लागू केला होता. म्हणजे काही असे पिकं होते, गहू असतील, तांदूळ असतील, विशेषतः गहू यांच्या काही सुधारित जाती ज्या आहे, हाय एलिंग व्हरायटीज ज्या आहेत, तर वेगवेगळ्या संकरित जाती या पेरल्या आणि त्याच्यातून खूप जास्त उत्पादन हे गव्हाचं झालं. आणि आपण असं म्हटलं की गव्हाच्या उत्पादनात अचानक बदल झाला, म्हणजे गव्हाच्या उत्पादनात हरित क्रांती घडून आली. ही हरित क्रांती म्हणजे पिकांच्या उत्पादनात, पण हरित क्रांती ही मुख्य कशाच्या संदर्भात होती? गव्हाच्या संदर्भात, खूप जास्त उत्पादन. पण आता पुढे हळूहळू भारत जसा पुढे जाऊ लागला तसं भारताला वाटू लागलं की जसं गव्हाच्या उत्पादनात एकदमच बदल झाला, जशी क्रांती घडून आली, तशी क्रांती ही सगळ्या पिकांच्या बाबतीत घडून यावी. लक्षात, म्हणून एक इंद्रधनुष्य क्रांती ही संकल्पना पुढे आली. कोणती क्रांती? इंद्रधनुष्य क्रांती. आता इंद्रधनुष्य बघितलं असेल तुम्ही, वेगवेगळे कलर मध्ये खूप सगळे ह्या गोष्टी असतात त्याच्यात. म्हणून जास्तीत जास्त पिकांच्या बाबतीत क्रांती घडून यायली, त्याला एक घडून येणे, याला एक संकल्पना पुढे विकसित झाली, ती म्हणजे इंद्रधनुष्य क्रांती. आणि मित्रांनो, या इंद्रधनुष्य क्रांतीचा जो पाया आहे तो भारतामध्ये घातला नवीन कृषी धोरण 2000 ने. म्हणजे 2000ला आपण जे राष्ट्रीय कृषी धोरण किंवा कृषी धोरण आपण जाहीर केलं, त्यामध्ये इंद्रधनुष्य क्रांतीचा पाया घालण्यात आला. म्हणजे वेगवेगळ्या पिकांच्या बाबतीत आपल्याला आता काय घडून आणायची? क्रांती घडून आणायची, आणि त्याला वेगवेगळे नावं आपण दिलेले आहेत. मग आपल्याला लक्षात येईल तेल बियाणांबाबत, म्हणजे तेल बिया जर उत्पादन वाढवायचं त्याला काय नाव, अशा प्रकारे या क्रांताला वेगवेगळे नावं देण्यात आलेले आहे. मग ते नावं ओळखायचे आपल्याला आणि जोड्या लावायच्या. क्लिअर? मग बघा, नवीन कृषी धोरण 2000 ची इंद्रधनुष्य क्रांती, त्यापैकी काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला बघायच्या. आता बघा मित्रांनो, आता चंदेरी क्रांती. चला सांगा, चंदेरी क्रांती कशाच्या संदर्भात सांगू शकतं मला कोणी? चंदेरी क्रांती सांगा. चंदेरी क्रांतीला रजत क्रांती असंही म्हणतात. काय म्हणतात? रजत क्रांती. आणि मित्रांनो, ही रजत क्रांती किंवा चंदेरी क्रांती आहे अंड्यांच्या बाबतीत. कशाच्या बाबतीत? चला सांगा, अंड्यांच्या बाबतीत. कशा बाबतीत? अंड्याचं उत्पादन वाढवण्यासाठी जी क्रांती असते तिला कोणती क्रांती म्हणतात? चंदेरी क्रांती किंवा रजत क्रांती. त्यानंतर दुसरी आहे बघा मित्रांनो, गुलाबी क्रांती. कोणती? गुलाबी क्रांती. कोणती क्रांती? गुलाबी क्रांती. मग चला सांगा, गुलाबी क्रांती कशाच्या संदर्भात? ते शिंपल्याच्या संदर्भात. कशाच्या संदर्भात? शिंपल्याच्या संदर्भात. याला कोळंबी असंही म्हणू शकतो तुम्ही. काय? कोळंबीच्या संदर्भात असंही म्हणू शकता. त्यानंतर बदली क्रांती. बदली क्रांती म्हणजे तपकिरी क्रांती हे दुसरं नाव आहे मित्रांनो याचं. काय? तपकिरी क्रांती. आणि मित्रांनो, ही तपकिरी क्रांती आहे मसाल्यांच्या बाबतीत. कशाच्या बाबतीत? मसाल्यांच्या बाबतीत. मग चंदेरी किंवा रजत क्रांती जी आहे ती कशाच्या? अंड्याच्या बाबतीत. मग 1 चं उत्तर 6. इथं पण आहे, इथं पण आहे. त्यानंतर गुलाबी क्रांती कशाच्या संदर्भात आहे? शिंपल्याबाबत किंवा कोळंबीच्या बाबतीत. मग बी चं उत्तर 5. कुठे बी चं उत्तर? 5. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर असेल. मग बघा, चंदेरी किंवा रजत क्रांती कशाच्या संदर्भात? अंड्याच्या संदर्भात. गुलाबी क्रांती शिंपल्याच्या संदर्भात. बदली किंवा तपकिरी क्रांती मसाल्याच्या संदर्भात. त्यानंतर करडी क्रांती. चला सांगा, आता उत्तर काय असेल? डी चं उत्तर 3. करडी क्रांती कशाच्या संदर्भात आहे? खतांच्या संदर्भात. कशाच्या संदर्भात? खत. हे पाठ पाहिजे बरं मित्रांनो तुमचं, ह्याच्यावर प्रश्न असतात खूप जास्त. त्यानंतर सोनेरी क्रांती. चला सांगा, सोनेरी क्रांती कशाच्या संदर्भात आहे? मग चला सांगा, सोनेरी क्रांती कशा संदर्भात आहे? फळांच्या संदर्भात. अननस असेल किंवा वेगवेगळे फळं असतील तर या फळांच्या संदर्भात जी क्रांती असते तिला सोनेरी क्रांती म्हणतात. आणि पिवळी क्रांती, याला दुसरं नाव आहे पीत क्रांती. काय? पीत क्रांती. आणि ही असते तेल बियांच्या बाबतीत. लक्षात. आता परत एकदा रिवाइज करतो, तुमच्या लक्षात कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल. फक्त आपल्याला माहिती पाहिजे कोणती क्रांती कशाच्या संदर्भात. चला सांगा, चंदेरी क्रांती किंवा रजत क्रांती कशाच्या संदर्भात आहे? अंड्याचं उत्पादन वाढवण्याच्या संदर्भात. गुलाबी क्रांती कशाच्या संदर्भात आहे? शिंपले किंवा कोळंबीच्या संदर्भात. त्यानंतर बदली क्रांती किंवा तपकिरी क्रांती कशाच्या संदर्भात आहे मित्रांनो? चला सांगा, तपकिरी क्रांती मसाल्याच्या संदर्भात. करडी क्रांती खतांच्या संदर्भात. सोनेरी क्रांती फळांच्या संदर्भात. आणि पीत क्रांती तेल बियाणांच्या संदर्भात. अशा प्रकारे या वेगवेगळ्या क्रांत्या आहे, त्याला इंद्रधनुष्य क्रांती आपण असं म्हणतो. ज्या इंद्रधनुष्य क्रांतीचा पाया राष्ट्रीय कृषी धोरण 2000 ने घातलेला आहे. 2000 या साली घातलेला आहे. ह्या गोष्टी इथं व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. आता त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या इंटिग्रेटेड बॅचेस चालतात. इथे ऑफलाईन बॅचेस चालतात. आपल्या राज्यसेवा पूर्व मुख्य मुलाखत, त्यानंतर कंबाईन पूर्व मुख्य मुलाखत, अशा राज्यसेवा कंबाईन इंटिग्रेटेड बॅच आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे चालतात. आठवडाभर मोफत डेमो लेक्चर्स असतात. बिंदास या, सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा, सगळ्या लोकांचं शिकवणं बघा, आम्ही तुम्हाला काय देतोय, काय प्रोव्हाइड करणार आहे ते आमचे प्रॉमिसेस बघा, आणि त्यानंतर तुम्ही विचार करू शकता. पण ज्याला गरज आहे की ज्याला भविष्यात तुमच्या ओळखीचे असेल, कोणी असेल, क्लास करण्याची गरज आहे, विश्वासाने इकडे पाठवून द्या.
100% तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही यांचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आलं लक्षात? तर बघा मित्रांनो, मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला सगळे प्रश्न अगदी व्यवस्थितरित्या समजले असतील आणि त्याबद्दल वेगवेगळे पॉइंट मी सांगितले तेही व्यवस्थितरित्या समजले असतील. आलं लक्षात? भाग 1 बघितला नसेल तोही बघून घ्या, भाग 2 पण बघा. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कृपया मित्रांनो हे सगळं कंटेंट खूप व्हॅल्युएबल कंटेंट आहे. आलं लक्षात? मी खूप एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप फास्टमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो जेणेकरून तुमचा फायदा व्हावा. त्यामुळे मित्रांना शेअर करायला मात्र विसरू नका. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. थांबायचं मित्रांनो, मग चलो, थँक्यू सो मच.